संतोष, तू आता कितीही रडलास ना किंवा मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे, पश्चाताप झालाय वगैरे काहीही बोललास ना, तरी एक लक्षात ठेव, या घरात तुला आता अजिबात जागा नाही. त्यामुळे हे माफी मागण्याचं नाटक करतोयस ना, ते आता बंद. नाही नाही बाबा, हे बघा, तुम्ही जर का मला माफ केलं नाहीत ना, तर मी या उमऱ्यावर डोकं आपटून जीव देईन. संतोष दादा, काय झालंय? संतोष काय तुझं? थांबा तुम्ही, थांबा. अरे तुला थांबायला नाही सांगितलं मी. तुला डोकं आपटायचं ना, कुशाला आपण. बाबा, मी मस्करी नाही करत आहे, मी खरंच डोकं आपटेन सांगतोय. आई, कुठून डोकं आपटायची धमकी दिली काय माहित. आता डोकं आपटलं तर मलाच लागेल आणि नाही आपटलं तर नाटक उघडं पडेल. काय करू? काय झालं रे संतोष? थांबलास कशाला? आपण ना डोकं. ऐकू. आई ग. संतोष, आई. तुला आठवतंय का रे, जीव गेला तरी या घरात पाऊल ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होतीस ना तू. विसरला असशील तर आता आठवलं असेल. आणि जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागणार नाही, तोपर्यंत या घरात मी पाऊल ठेवणार नाही. त्यामुळे यापुढे कधीही या घरात पाऊल ठेवू नकोस, कळलं? आणि ते थोडासा बाम सोड, बरं वाटत. चला या. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. यासाठीच तर इतके वर्ष हसुसले होते मी. काय पाहायला हवं होतं? काय लपवतेस निलंबरी? दाख. नाही, काही नाही. अगं कशासाठी असुसली होतीस? सांगितलं ना, काहीच नाही. काहीतरी लपवतेस तू निलंबरी, बघू दे मला. दाखव हातात काय. अहो, खरंच सांगते मी, काहीच नाही. ते काय निलंबरी? तू प्रेग्नेंट आहेस? असं काय करताय? उलट ही टेस्ट बघून तुम्ही खुश व्हायला पाहिजे, मला मिठीत घ्यायला पाहिजे. उगाच चिडताय माझ्यावर. तुला माहितीये निलंबरी, हे शक्य नाही. नाटकं करणं बंद कर, खरं खरं सांग काय ते. तुमच्या बरोबर मला दिवस गेले नाहीत म्हणजे मला दिवसच जाणार नाहीत असं नाही ना. हजारदा ट्राय करूनही जे घडलं नाही ना, ते आज घडलंय. मूल कोणाचं आहे खरं खरं सांग निलंबरी. त्याने काय फरक पडतो? मूल कोणाचंही असो. भावना या घराला कुलदीपक देणार म्हणून कसं मिरवते, तशीच मी पण मिरवणार. इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण होणार माझं. लाज कशी वाटत नाही तुला निलंबरी? एखाद्या बाईसाठी तिचं चारित्र्य सर्वस्व असतं. काय केलंस निलंबरी? एका बाईसाठी आई होणं तितकीच हक्काची गोष्ट असते आणि तो हक्क मी मिळवलाय. त्यात कसली आली लाज? छी 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 छी. वाई नाहीस, संधी साधू बाई आहेस. लग्न करून घरी आल्यापासून प्रत्येक नात्याशी खेळली आहेस तू. कोणाच्याही भावनांची किंमत केली नाहीस तू. आणि आता या घराण्याच्या वासासोबत खेळतेस. थू.
मी काहीही चुकीचं केलं नाहीये. इतकी वर्ष मुलासाठी आज धरून बसले होते मी. आता कुठे जाऊन माझं स्वप्न पूर्ण होतंय. पण तुम्हाला माहितीये, मला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. मग हे पहिल्यांदाच घडते असं दाखवण्याची गरज नाहीये. निर्लज्ज बाई आहेस तू. संतोषला घराबाहेरच थांबायला सांगितलं, याचा त्रास होतोय का? नाही लक्ष्मी, त्याला घरात येऊ नाही दिलं या गोष्टीचा त्रास नाही होतोय मला. तू ज्या प्रकारे आपल्याशी वागलाय, नीचपणा केलाय त्याने, इतका वेळा अपमान केलाय आपला, त्यामुळे तो आपला मुलगा असूनही त्याला माफ करता येत नाहीये याचं वाईट वाटतंय. नाही, बरोबर आहे तुमचं. तुमच्या इतकाच मला पण त्याचा राग आलाय. पण लक्ष्मी, तुम्हाला समजवायला आलीयस का? नाही हो, समजवणार नाहीये मी. फक्त मला एवढंच वाटतंय की 40 वर्ष जे स्वप्न आपण पाहत होतो ते असं अचानक पूर्ण झालंय. हे स्वप्न नाही हो, तुम्ही घेतलेला ध्यास होता. पण जेव्हा या घराचा उल्लेख आपण करायचो तेव्हा हे घर म्हणजे 4 भिंती, खिडक्या, दारं असं कधीच नव्हतं ना. या घराचा उल्लेख करताना तुम्ही कायम म्हणायचा की आपलं कुटुंब, पूर्ण कुटुंब इथे राहायला हवं. अगदी आपल्या लेकी, सुना, जावई सगळे. लक्ष्मी, बरोबर आहे तुझं, मलाही असंच वाटतं ग. पण संतोष ज्या प्रकारे वागलाय ना, ते बघता त्याला ते कळतंय हो मला. त्याला माफी नाहीच आहे. पण मला सांगा, आता आपल्यासाठी हा इतका आनंदाचा दिवस आहे. तो घराबाहेर आहे म्हणजे आपण त्याला घराबाहेर काढलंय, तो घर सोडून गेलाय, जे काही असेल, तरी तो येऊन जाऊन आहेच ना. म्हणजे त्रास देणं काही तरी बंद केलं नाहीच आहे. आपल्याला मनस्ताप आहेच. मग तोच त्रास घराबाहेर राहून दिला काय आणि आत राहून दिला काय? वीणा आणि वरदचा पण विचार करायला हवा ना. आपण सगळे आत्ता आनंदात आहोत. तिचं काय? ती आपल्यासाठी या घरात थांबली आहे. ती जर आपल्याला मान देते तर तिचा आणि तिच्या मुलाचाही विचार करायलाच हवा ना. आज ना उद्या तिच्या चेहऱ्यावर आपल्याला जर दुःख दिसलं तर आपल्याला शांती मिळणार आहे का सांगा मला? वीणा आणि वरद बद्दल तू जे म्हणतेस ते तुझं बरोबरच आहे ग अगदी. पण तरीही संतोषच्या चुकांचं समर्थन नाही होऊ शकत लक्ष्मी. नाहीच करायचंय त्याच्या चुकांचं समर्थन. नाहीच करत आहे मी. तुम्ही योग्यच म्हणताय. पण अहो, आज हे घर, हा आनंदाचा क्षण साजरा करायला नाही म्हटलं तरी असं वाटतंय की त्याने घरात असावं.